भगवान की जय। पण बघा चालू वनवास महाराजांनी अगस्त्य महाराजांनी जो बाण दिला होता, वनवास चालू आहे, वनवास करताय, वनवास भोगताय, भगवंत आपले वनवास भोगताय, पण अगस्त्य मुनींनी जो बाण आपल्या राजाला आपल्या देवाला दिला होता, त्या बाणाने रावणाचा वध होणार होता, त्यासाठी अगस्त्य मुनींनी तो बाण आपल्या रामरायाला दिला होता। तो बाण घेऊन पुढे गेले आणि जेव्हा पंचवटीमध्ये राम थांबले, बघितलं आपण की शूर्पणखा आली आणि तिची विटंबना लक्ष्मणजीकडून झाली। ज्या शूर्पणखेचं नाक ज्याने उडवलं लक्ष्मण भगवंताने, आणि बघा आणि तिची विटंबना लक्ष्मणजीकडून झाली, इथपर्यंत बघितलं। पण भरतजीला गोड प्रसंग मला सांगण्याची फार इच्छा होती काल, पण वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं नाही। सुंदर प्रसंग मागे राहून गेला, म्हणून त्या कथेची थोडीशी आपण पुढे घेऊ। प्रभू रामचंद्र भगवान की जय। शूर्पणखेचं नाक आणि कान लक्ष्मणजीने उडवलं, पण विटंबना झाली, देवाला सहन झालं नाही। जरी आपला भाऊ असला पण त्याने काय केले, एका राक्षसीनीच एका स्त्रीचं विटंबना केली। जिथे जिथे राम, जिथे जिथे सीता, तिथे तिथे आले आहेत, तिथे तिथे बघून घ्या। शूर्पणखेचं एक नाक आणि एक कान लक्ष्मणजीने कापले आणि लक्ष्मणजी शांत झाले, पण ती शूर्पणखा टो 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 आरडा ओरडा करते, आरडा ओरडा करत थेट रावणाच्या दरबारात जाते आणि दादाला सांगते की दादा माझी फार हाल केली रे। कोणी हाल केली? अगं जो रामाचा भाऊ आहे लक्ष्मण, त्याने माझी हाल केली। रामरायाच्या लक्षात आलं की राक्षसीने आता तिच्या भावाकडे जाणार आणि तिच्या भावाला सांगणार, कारण त्या शूर्पणखेचा भाऊ म्हणजे रावण होता। रावणाला सांगितलं की दादा माझी ही अवस्था झाली बघ। अरे कोणी केली ताई तुझी अवस्था? कोणी केली तुझी अवस्था? तर रामाचा भाऊ जो आहे लक्ष्मण, त्याने माझी अवस्था केली म्हणे। पण बघा आणि त्या सुद्धा युद्धामध्ये एका बाणातून रामरायाने हजारो बाण तयार केले। त्रिशराकर आणि दुष्यन 14,000 राक्षसांचा नाश केला आणि मग शूर्पणखा घाबरली, हादरली आणि ती शूर्पणखा भरधाव वेगाने कोणाकडे आली? आपल्या दादाकडे आली, रावणाकडे आली। अरे माझी अवस्था काय झाली बघ एकदा दादा। अरे तुझं राज्य धोक्यात आलंय आणि तू नाच गाण्यात दंग आहे। कोणाला म्हणते? रावणाला। कोण? शूर्पणखा म्हणते तू या नाच गाण्यात व्यस्त आहे, पण तुझं राज्य धोक्यात आहे। कोणामुळे धोक्यात आहे? की रामरायामुळे तुझं राज्य धोक्यात आहे म्हणे। रावण म्हणाला ताई तुला काय झालं? अरे काय झालं? तुला नशा चढल्यामुळे तुला काही कळना का म्हणे? मला काय झालं कळना का म्हणे तुला? काय झालं तुला? अरे नशा चढलेल्या माणसाला समोर काय चाललं हे कळत नाही, तसं रावणाला सुद्धा झालं। रावणाला सुद्धा कळत नाही की आपल्या ताईची हाल काय झाली, आपल्या बहिणीची हाल काय झाली। पण बघा लंकेचा राजा त्या नाच गाण्यात दंग होता आणि ही शूर्पणखा त्याला म्हणते ये वेड्या राजा, तुला इतकी नशा चढली की मला काय झालं हे तुला कळत नाही। पण बघा शूर्पणखा किती समजावून सांगते, पण रावणाला ते समजत नाही। बघा काहींना आपण किती बोललो तरी त्यांना काही कळत नाही, तसं रावणाला झालं होतं। काही पिणाऱ्या माणसाची गंमत, रस्त्यावर एक कुत्र आणि एक घरेलू कुत्र, त्या दोघांचं रोज काय झालं, एक घरातला कुत्रा आणि एक बाहेरचा कुत्रा। रस्त्यावरचं कुत्र दिसलं का भुकायचं आणि वारकरी जर आला तर त्यांना बी भुकायचं। बघा रस्त्यावरचं कुत्र दिसलं त्या कुत्र्याला ते भुकायचं आणि वारकरी कुत्र आलं, वारकरी माणूस आलं की त्यांना बी भुकायचं। म्हणजे कोणाला कसं वागावं हे सुद्धा काहींना कळत नाही। एक पिणार आलं पेताड आणि त्या कुत्र्याची शेपूट तुडवून गेलं तरी हे भुकलंच नाही। कोणतं? जे घरात पाळलेलं होतं ते, त्याच्या शेपटीवर पाळलेला, पण ते भुकलंच नाही। का तर ते मन झालेलं होतं।
भाकरी खाऊन कोण ते मन झालं होतं. पण त्या घरातल्या कुत्र्याने विचारलं याला खिडकीतून, कोणत्या त्या बाहेरच्या कुत्र्याला, तुला वारकरी कळत नाही, तुला अधिकारी कळत नाही, तुला म्हातारे माणसं कळत नाही, तू कोणाला पण भुकत राहतो. कोणत्या कुत्र्याला? त्या बाहेरच्या कुत्र्याला म्हणतात ते मधलं कुत्र. पण तू त्याला भुकला नाही, काय झालं तुला? त्याला भुकणार. ते कुत्र काय म्हणलं, हे पहा, मी जर त्याला भुकलो असतो ना तर ते रात्रभर मला भुकत बसलं असतं. कोण? ते पिदाळ. मी जर त्याला भुकलो असतो म्हणे. आता ते मधलं कुत्र म्हणतंय मी का भुकलो नाही म्हणे, त्या बेवड्याला का भुकलो नाही मी जर त्याला भुकलो असतो तर ते मला रात्रभर शिव्या दिले असते म्हणे त्यांना. हा मला का भुकला? तसं काही माणसाचं आहे. आपण जर एखाद्याला बोललं तर दुसरं लगेच अंगावर ओढतं. तर बघा, हे बघा, मी जर एक बहादर काय म्हणतोय, मी जर सरपंच झालो म्हणे तर गावाचा विकास करेल म्हणे. दुसरं जर उठलं त्याच्या खाटकन कानपट्टी ठेवून दिली. का ठेवली त्याने कानपट्टी? तू का कानपट्टी ठेवली म्हणे माझ्या, तू का कानाखाली ठेवली म्हणे माझ्या? अरे तू सरपंचच होऊ शकत नाही म्हणे. ते म्हणे का होऊ शकत नाही? अरे मी जर राजीनामाच दिला नाही म्हणे तर तू सरपंच कसा होईल म्हणे. बघा, म्हणजे अशी बहादर सुद्धा काही आपल्याला या समाजात बघायला मिळतात. तू सरपंच होऊ शकणार नाही म्हणे, कारण मी अजून पदवीवर म्हणे, मी राजीनामा दिला तेव्हा तुला सरपंच होता येईल म्हणे. बघा, मी जर मुख्यमंत्री झालो असतो म्हणे, सारं राज्य बदललं असतं म्हणे. कोण म्हणतंय? एक माणूस एका पत्नीला म्हणतंय त्याच्या, मी जर मुख्यमंत्री झालो तर मी राज्य बदलवून म्हणे, हा देश त्याच्यात काहीतरी बदल करण म्हणे. कारण त्याला काय होती, नशा चढेल होती. आणि ते त्याच्या पत्नीला म्हणतंय, मी मुख्यमंत्री झालो तर राज्य बदलन, असं करण तसं करण. ती म्हणाली, मालक तुमच्या कर्तृत्वावर मला फार अभिमान आहे म्हणे, तुम्ही असं करशाल तसं करशाल, पण तुम्ही एवढी पिली ना म्हणे, तुमचा ड्रेस समजून माझा तुम्ही गाऊन घातलं म्हणे, तेवढं तुम्ही बदला म्हणे, मग ते देश बदलाचं नंतर बघू म्हणे आपण. म्हणजे कोणाला काय बोलावं हे सुद्धा आपण भानामध्ये नाही. आणि सत्य आहे, घरातला प्रमुख जसा वागला तसे सर्वजण वागत असतात. म्हणून रामकथा आपल्याला काय शिकवते? अरे आपल्या घरातला जर करता माणूस जर वाईट वागत असेल तर त्याच्यानुसार सर्वजण वागत असतात घरातले. म्हणून आपल्या घरातला प्रमुख, त्याला आपली हिंदू संस्कृती कळाली पाहिजे, त्याला आपला हिंदू धर्म कळायला पाहिजे, तेव्हा आपलं एकत्र कुटुंब राहील. पण देशाचा प्रमुख जर चुकला तर या जनतेला कोण सांगणार? तसं या जगाचा मालक आपला रामराया कसा आहे, आदर्श आहे. म्हणून आपण ती रामकथा ऐकतोय. उगाच कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. आज आपण आपल्या भावाचं ऐका ना, आपण आपल्या बापाचं ऐका ना, पण रामकथा 2 तास ऐकतोय का? तर रामरायाचं चरित्र सुद्धा तसं आहे. एक वाणी, एक पत्नी, एक वचनी. प्रभू रामचंद्रजीची कथा म्हणजे जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. कोणी कोणाची कथा ऐकायला तयार नाही, कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. पण 2 तास आपण रामरायाची कथा काय ऐकतोय? तर आदर्श पुत्र आहे म्हणून, अरे आदर्श पिता आहे म्हणून कथा ऐकतोय, आदर्श पती आहे म्हणून कथा ऐकतोय. नाहीतर उगाच कोणी कोणाची कथा ऐकायला या जगामध्ये तयार नाही. पण बघा, पहिलं शूर्पणखेचं तर नाक आणि कान उडवलेलं होतं. ताई, रावण म्हणतोय कोणी केली तुझी दुरावस्था? आता नशेतून उतरलं कोण? रावण. आणि विचारतोय, ताई तुझी हाल कोणी केली म्हणे अशी? पण रावणाला सांगते शूर्पणखा, जे राम भगवंताचा भाऊ आहे म्हणे, लक्ष्मणजी फार रागीट म्हणे, त्याने माझी दुरावस्था केली. तिथे मी गेले होते, रामाचा भाऊ लक्ष्मण, आणि त्याने माझं काय केलं? नाक आणि कान उडवलं म्हणे दादा. आणि मग रावण आवेशामध्ये आला, जागे झाला. रावण म्हणाला, ताईने मला एक कळत नाही म्हणे, तू तिथं गेलीच कशाला होते म्हणे? काय तू तिथं गेलतीच कशाला म्हणे? पण तिला प्रश्न पडला आता त्या दादाला समजावून कसं सांगायचं. कारण तिने तर चुकी सांगितली कोणाची? लक्ष्मणाची. पण हिची पण चुकी होती, तिथं जाण्याची काही गरज होती का? नाही. पण शूर्पणखा म्हणाली,
आपल्यावरच उलटलं म्हणे दादा. आता काय झालं म्हणे, आता आपल्याला आपलं काही खरं नाही म्हणे आता. कारण रावण होता तो, त्याला ताई बी घेणं नव्हती बाई बी घेणं नव्हती. तो ताईला म्हणतो, ताईडे तू त्या ठिकाणी गेलीच कशाला होती. शूर्पणखा म्हणते, दादा मला ताण लागली होती म्हणे. काय, मला ताण लागली होती म्हणे, मला वाटलं म्हणे त्यांच्याकडे पाणी असेल म्हणून मी ते पिण्याकरता गेले म्हणे. पण बघा रावण काय म्हणतोय, अगं ताईडे तुला काही लंकेमध्ये पाण्याचे टँकर कमी पडत होते का म्हणे. या लंकेमधलं पाणी का संपलं होतं का म्हणे, त्यांच्याकडे पाणी पिण्याकरता गेले. पण तुझं काय होतं एवढं महत्वाचं मला ते सांग. पण तिला प्रश्न पडला की आता दादाला काय सांगावं, आता या रावणाला काय सांगावं. ती म्हणते, दादा तू म्हणतोयस ना तिकडे उगीच कशाला मरायला गेली होती का. पण दादा मी तुझ्यासाठी गेले होते. बघा आता काय फसवते दादाला ती. बघा रावण म्हणतोय, माझं काय काम होतं तिकडे सांग. अरे दादा ऐक म्हणे, ऐक रावणा तुला सांगते त्या श्रीरामाची कथा. मारता चमके त्याच्या कराल विद्युता, शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत सेमती. सोड घे त्याचा लंकापती. तो राम फार सुंदर आहे. मग सुंदर आहे तर मला काय करायचं म्हणे, एवढा सुंदर आहे तर मला काय करायचं म्हणे त्या रामाचं. पण बघा ऐक दादा पुढचं तर ऐक म्हणे, तो राम सुंदर नाही म्हणे, त्याची पत्नी एवढी सुंदर आहे म्हणे, ती त्याला शोभत नाही तुला लय शोभन म्हणे. बघा आता कसं फसवते रावणाला त्याची बहीण. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर, त्याच्या संगे जनक कन्यका रती होनी सुंदर. तो राम सुंदर आहे, तो रूपाने रेखीव श्यामल आहे, भूमीवरती त्याच्या संगे जनक कन्यका आहे, रतीहून सुंदर आहे. अरे रतीहून सुंदर आहे, तुलाच साजून दिसेल मोहक ती युवती. काय बोलते शूर्पणखा, अरे त्याची पत्नी एवढी सुंदर आहे म्हणे, ती तुला शोभून दिसेल म्हणे. बघा कोणाला सांगते, त्या दादाला त्या रावणाला सांगते. तो राम एवढा सुंदर आहे, त्याच्याहून सुद्धा सुंदर कोणी म्हणे, त्याची पत्नी म्हणे, तुला एवढी सुंदर शोभून दिसेल म्हणे. तिला पळवून घेऊन यावे तुझ्यासाठी सत्वर, याच्यासाठी मी रे गेली होती. मी कशासाठी गेलते म्हणे, ती सीता एवढी सुंदर दिसती म्हणे, तुला लय सुंदर दिसल म्हणे, ती तुला शोभून दिसल. दादा तू काय कर म्हणे, त्या रामाचा त्या लक्ष्मणाचा सूड घे म्हणे, आणि ती काय कर तू त्या सीता मातेला पळवून आण म्हणे. बघा त्या रामाची पत्नी अतिशय सुंदर आहे, आणि तिला तुझ्यासाठी मी आगण्य करता अन्य करता. भावाला वाटलं काय माझ्या बहिणीला माझी दया आहे म्हणे, काय माझ्या बहिणीचं मायामध्ये प्रेम आहे म्हणे, माझ्यासाठी त्या स्वतःचं नाक कापून घेतलं म्हणे. बघा काय फसवलं तिने. बघा आपल्या दादाला, काय माझ्या बहिणीचं प्रेम आहे म्हणे, माझ्यासाठी स्वतःचं नाक कापलं, स्वतःचा कान कापला. कोणाला वाटत होतं, रावणाला वाटत होतं माझ्या बहिणीचं माझ्यावर लय प्रेम आहे, पण तिला दुसरा काही प्रश्नच नव्हता सांगायला. त्याच्यामुळे तिनं काय सांगितलं, हे सांगितलं की सूड घे त्याचा लंकापती. कोणाचा, त्या रामरायाचा सूड घे, अरे त्याची पत्नी एवढी सुंदर आहे ती तुला शोभून दिसल म्हणे. दादा पण असं जाऊ नको, शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत सेमती. तो राम फार प्रतापी आहे, तो सहज मरणार नाही, तो शौर्यवान आहे, तो धैर्यवान आहे. कारण तो शस्त्र चालवायला सुद्धा कसा आहे, निष्ठुर आहे. शस्त्रामध्ये सुद्धा तो माग नाही, आणि शास्त्रामध्ये सुद्धा माग नाही. त्याचा अभ्यास सुद्धा आहे, त्याचा अभ्यास सुद्धा आहे, आणि त्याचं काय शस्त्र चालवण्याचं सुद्धा धैर्य आहे. पण बघा काहीतरी कपट कर, काहीतरी माया रचना कर, रावणाला पटल, आणि रावणानं काय करावं,
रावणा दादा तू असं जाऊ नको, काहीतरी कपट तयार कर. आणि मग काय केलं, रावणाने फोन केला. कोणाला? मारीच मामाला. मारीच मामाला फोन केला. मारीच मामा कुठे म्हणे आपण. मारीच मामा म्हणतात बोला भाचे बुवा, काय काम काढलं, फार दिवसानंतर आठवण काढली. कस काय आठवण काढली म्हणे भाचे बुवा. एक काम आहे म्हणे, तुम्ही काय करा या लंकेमध्ये या म्हणे, तुमच्याशी एक काम आहे म्हणे. आल्यानंतर मामांना प्रस्ताव सांगितला. कसला प्रस्ताव म्हणले, तुम्हाला हरिण बनायचं म्हणे. हरिण काय बनायचं म्हणे, हरिण. बरं मामा म्हणे भाचे बुवा काही हरकत नाही, ऐकून घेतलं मामानं. पण हरिण कोणासाठी बनायचं म्हणे, काय करायचं म्हणे. अरे म्हणे आपल्याला काय करायचं म्हणे, एका जणाची बायको पळून आणायची म्हणे. काय करायचं, जी सीता आहे म्हणे रामाची, रामाचं नाव ऐकलं आणि मारीच मामा खाली झोपून घेतलं. मारीच मामानं. मारीच मामा म्हणले भाचे बुवा तुम्ही माझा जीव जरी घेतला ना तरी काही हरकत नाही म्हणे, पण त्या रामाच्या नांदी लागायला लावू नका, त्या लक्ष्मणाच्या नांदी लागायला लागू नका म्हणे. काय म्हणताय बघा, मारीच मामा म्हणताय तुम्ही सगळं काही सांगा म्हणे, पण त्या लक्ष्मणाच्या नांदी लागायला लावू नका. मारीच मामा विचारात पडले आणि म्हणतात नाव काय त्या राजकुमाराचं म्हणे, त्याचं नाव राम आहे म्हणे, त्याच्यासोबत तुम्हाला झुंजायचं म्हणे. रावण महाराज हात जोडतो म्हणे तुम्हाला, मी बिगर टोकाच्या बाणामुळं, त्या रामाच्या बिगर टोकाच्या बाणामुळे बिना तिकीट इकडे पाठवलं म्हणे मला त्यांनी. जर त्यावेळेस जर बाण जर टोकाचा असता म्हणे तर आज माझा अंत झालेला असता म्हणे. तेव्हा मला बिना टोकाचा बाण मारला होता म्हणे, तेव्हा मी फार दूर जाऊन पडलो होतो म्हणे. जर आता जर टोकाचा बाण लागला म्हणे तर माझं काही खरं नाही म्हणे. रावण महाराज हात जोडतो मी तुम्हाला, एकदाच मला जीवन मिळालं बिगर टोकाच्या बाणामुळे मिळालं म्हणे, आता जर टोकाचा बाण लागला म्हणे तर माझं काय होईल म्हणे, शेवट होईल म्हणे. पण बघा बिना टोकाचा बाण मारून बिना तिकीट मला इकडे पाठवलं आणि आता तर राम पूर्ण ताकदीचे झाले असतील म्हणे, जर पूर्ण ताकदीने जरा मला बाण बसला म्हणे. पण रावण म्हणतो मामा प्राण हरले तर उरले, हरले तर हरलं म्हणे प्राण, पण हरिण व्हावं लागेल म्हणे तुम्हाला. काय तुमचा प्राण गेला तर चालेल, पण रावण होता तो, त्या मामाला सुद्धा झुकावं लागलं. कोणा पुढे, रावणा पुढे. मामा होता, मामा मोठा होता, पण मामाला काय एका शब्दात ऐकावं लागलं, तुमचा प्राण गेला तरी चालेल म्हणे, पण तुम्हाला हरिण व्हावंच लागेल म्हणे. रावण छातीवर बसला आणि सुरी खूप बसणार. काय म्हणतोय, बोला मामा हरिण होता की मरता. मग आता मारीच मामाला सुद्धा प्रश्न पडला, याच्या हाताने